आज आपण ट्रिग्नोमेट्री या सेक्शन मधला जो कंपाऊंड अँगलचा पार्ट आहे तर त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. पर्टिक्युलरली जेई एक्झामसाठी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन समजले जातात किंवा जे एक्झाम्पल कॉम्पिटेटिव्हमध्ये विचारलेले आहेत असे क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस करतो. आज जो प्रॉब्लेम आपण घेणार आहे तर तो प्रॉब्लेम मध्ये क्वेश्चन पहिल्यांदा बघू आपण. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1 प्लस कॉस पाय बाय 8 इंटू 1 प्लस कॉस 3 पाय बाय 8 इंटू 1 प्लस कॉस 5 पाय बाय 8 1 प्लस कॉस 7 पाय बाय 8. हे त्याचे ऑप्शन आहेत 1/2, 1/4, 1/8 आणि 1/16. पर्टिक्युलरली जे मेन सारखे जे एक्झाम आहेत तर त्याच्यासाठी हे इम्पॉर्टंट क्वेश्चन समजलं जातं. पूर्वी एक्झाममध्ये पण हे क्वेश्चन आलेलं आहे. आपण आता ह्याला डिस्कस करू. तर हे डिस्कस करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ह्याच्यामध्ये नेमकं काय आहे या प्रॉब्लेममध्ये. एक तर अलाइड अँगलचं थोडंसं पार्ट आहे ह्या क्वेश्चनमध्ये आणि मल्टिपल अँगल पण आहे. हे दोन्हीचं कॉम्बिनेशन ह्या प्रॉब्लेममध्ये आहे. सुरुवातीला अलाइड अँगल आहे, त्याच्यानंतर मग लास्टला मल्टिपल अँगल आणि त्यानंतर आपल्याला त्याचा आन्सर काढायचं. म्हणजे आता हे टोटल हे कम्प्लीट मिनिमाइज करायचं आहे आणि फायनल आन्सर आता ह्याच्यापैकीच एक असणार आहे. तर मी एक एक स्टेप घेतो आणि मग आपण ते कम्प्लीट करू. हा क्वेश्चन आहे, हा प्रॉब्लेम मी इथं घेतलाय. आता आपण पहिल्यांदा काय करू, यातलं जे फर्स्ट आणि सेकंड टर्म आहे याला मी सध्या काही चेंज करत नाही, ॲज इट इज ठेवतो. पण आता ह्याला चेंज करू, थर्ड आणि फोर्थला याला बदलू. कसं चेंज करायचं तर 5 पाय बाय 8 त्याला मी पाय मायनस 3 पाय बाय 8 करतो आणि 7 पाय बाय 8 ला पाय मायनस पाय बाय 8 करतो. आता हे बरोबर आहे का बघा, चेक करून बघू शकता तुम्ही. याला जर सिम्प्लिफाय केलं तर बरोबर मॅच होते. 8 पाय मायनस 3 पाय 5 पाय होते, 8 पाय मायनस पाय 7 पाय. आता असं का करायचं, एकतर हे याला मॅच होत आहे 3 पाय बाय 8 पाय बाय 8 ला. आता ह्याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर इथं अलाइड अँगल आपण वापरू शकतो. या प्रॉब्लेममध्ये अलाइड अँगल यूज करू शकतो. अलाइड अँगल कसा असतो, पहिल्यांदा क्वाड्रंट डिफाईन करायचं. क्वाड्रंट आता पाय मायनस थीटा सेकंड क्वाड्रंट आहे, तिथं कॉस निगेटिव्ह असते, त्याच्यामुळे इथं मायनस करतो, प्लस तर मायनस करतो. पाय मायनस थीटा सेकंड क्वाड्रंट आहे, सेकंडमध्ये साईन पॉझिटिव्ह असते, कोसेक पॉझिटिव्ह असते, त्यामुळे कॉस निगेटिव्ह. आणि जेव्हा पाय येते त्याला रेशो चेंज होत नाही, कॉसला कॉसच राहते. 3 पाय बाय 8 रेशो बदलत नाही, कॉसला कॉस आणि थीटा म्हणजे पाय बाय 8. थोडक्यात काय तर कॉस पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस कॉस थीटा. सिमिलरली आता इथे पण असंच, पाय मायनस थीटा हा अलाइड अँगलचा पार्ट आहे थोडंसं. हे पण सेकंड क्वाड्रंट आहे, इथं पण कॉस निगेटिव्हच आहे. पाय आल्यामुळे रेशो कॉन्स्टंट आहे कॉस आणि थीटा म्हणजे पाय बाय 8. आता आपण ह्याला थोडं सिम्प्लिफाय करू. म्हणजे कसं तर हे ए प्लस बी आहे आणि हे ए मायनस बी. मल्टिप्लिकेशन आहे ए प्लस बी इंटू ए मायनस बी, म्हणजे 1 प्लस कॉस पाय बाय 8 इंटू 1 मायनस कॉस पाय बाय 8. तर ते 1 मायनस कॉस स्क्वेअर पाय बाय 8, 1 मायनस कॉस स्क्वेअर पाय बाय 8 ए प्लस बी इंटू ए मायनस बी. सिमिलरली इथं पण असंच करता येतं, ए प्लस बी इंटू ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, 1 मायनस कॉस स्क्वेअर पाय बाय 8, कॉस स्क्वेअर पाय बाय 8. आता ह्याच्या पुढे आपण काय करू, आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रीमध्ये फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. तर 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा जर केला आपण तर ते साइन स्क्वेअर थीटा होते, म्हणजे साइन स्क्वेअर पाय बाय 8. 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे साइन स्क्वेअर थीटा होते, साइन स्क्वेअर पाय बाय 8. आता हे 3 पाय बाय 8 होते,
इथं ए प्लस बी ए मायनस बी फर्स्ट आणि लास्टला मल्टिप्लाय केलं तर ते झालं 1 मायनस कॉस स्क्वेअर पाय बाय 8 आणि हे ह्याला मल्टिप्लाय केलं तर 1 मायनस कॉस स्क्वेअर 3 पाय बाय 8 याला व्यवस्थित घेतो कॉस स्क्वेअर 3 पाय बाय 8 तर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे साइन स्क्वेअर थिटा आहे तसं 1 मायनस कॉस स्क्वेअर पाय बाय 8 म्हणजे साइन स्क्वेअर पाय बाय 8 ह्याचा फॉर्म्युला आणि ह्याचं पण तसंच साइन स्क्वेअर 3 पाय बाय 8 साइन स्क्वेअर 3 पाय बाय 8 आता आपण ह्याला या दोघांपैकी एकाला कन्वर्ट करू पर्टिक्युलरली आता हे 3 पाय बाय 8 आहे ना त्याला कन्वर्ट करू आपल्याकडे मेथड आहे म्हणजे समजा आपल्याला साईनला कॉस करायचं तर डायरेक्टली तुम्ही पाय बाय 2 मायनस थिटा करू शकता म्हणजे साईनला जर कॉसमध्ये कन्वर्ट करायचं आहे तुम्ही ते रफमध्ये केलं तरी चालतंय हे साइन स्क्वेअर पाय बाय 8 ॲज इट इज ठेवतो साईनला कॉस करायचं तर पाय बाय 2 मायनस थिटा हे बघा हे थिटा आहे स्क्वेअरला स्क्वेअर असं ठेवा साइन 3 पाय बाय 8 ला मला कॉसमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून मी डायरेक्ट साईनचं कॉस केलं आणि पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे पाय बाय 2 मायनस 3 पाय बाय 8 आता ह्याला तुम्ही सॉल्व करून बघा रफमध्ये केलं तरी चालतंय पाय बाय 2 मायनस 3 पाय बाय 8 याचं जर आपण 8 एलसीएम काढला तर हे 2 4 जा 8 4 पाय मायनस 3 पाय ॲक्च्युअलमध्ये हे काय होतं साइन स्क्वेअर पाय बाय 8 इंटू कॉस स्क्वेअर पाय बाय 2 मायनस 3 पाय बाय 8 जर केलं तर ते पण पाय बाय 8च येते पाय बाय 8 आता ह्याचा आपल्याला बेनिफिट आहे अँगल जर सेम आले पाय बाय 8 तर आपण इथं फॉर्म्युला यूज करू शकतो आता ह्याच्यामध्ये मी ॲडजस्टमेंट करणार आहे या ठिकाणी आता जवळपास प्रॉब्लेम कंप्लीट होत आला आहे ॲडजस्टमेंट कुठली आहे तर 4 ने मल्टिप्लाय डिवाइड करणार आहे 4 साइन स्क्वेअर पाय बाय 8 इंटू कॉस स्क्वेअर पाय बाय 8 ॲडजस्टमेंट आहे इंटू 4 अपॉन 4 करायचं आता हे 1 बाय 4 असंच ठेवतो 1 बाय 4 याला मी 2 साइन पाय बाय 8 इंटू कॉस पाय बाय 8 त्याचं स्क्वेअर करतो 2 साइन पाय बाय 8 इंटू कॉस पाय बाय 8चं स्क्वेअर करतो आता इथे एक फॉर्म्युला आहे मल्टिपल अँगलचा फॉर्म्युला आहे मी तुम्हाला इथे सांगतो ओरिजिनल फॉर्म्युला असा आहे साइन 2a इजिकल टू 2 साइन ए कॉस ए 2 साइन ए कॉस ए म्हणजे थोडक्यात काय तर साइन 2a आलं तर आपण 2 साइन ए कॉस एला आपण साइन 2a करू शकतो मग सिमिलरली समजा याच्या जागेवर पाय बाय 8 आलं 2 साइन पाय बाय 8 इंटू कॉस पाय बाय 8 तर हा फॉर्म्युला असंच अप्लाय करू शकतो 2 साइन ए कॉस एचं साइन 2a होते तसं 2 साइन पाय बाय 8 कॉस पाय बाय 8चं साइन 2 इंटू पाय बाय 8 हे 2 साइन ए कॉस ए इजिकल टू साइन 2a मग 2 साइन पाय बाय 8 कॉस पाय बाय 8 त्याला साइन 2 इंटू पाय बाय 8 तर डायरेक्टली साइन पाय बाय 4 पण करता येते आपण एक्झाम्पलमध्ये डायरेक्ट करू तर हे 2 साइन ए कॉस ए इजिकल टू साइन 2a म्हणजे हे 1 बाय 4 इंटू 2 साइन ए कॉस ए साइन 2a साइन 2a 2 इंटू पाय बाय 4 स्क्वेअरवरती असं ठेवतो 2 इंटू साइन 2a डायरेक्ट पाय 4 केलं तरी चालतं 2 साइन ए कॉस ए साइन 2a कॅन्सल पण करता येईल म्हणजे 1 बाय 4 इथं साइन पाय बाय 4 राहत आहे त्याची व्हॅल्यू 1 बाय रूट 2 आहे वरती स्क्वेअर आहे 2 साइन महत्व इम्पॉर्टंट एवढंच आहे 2 साइन ए कॉस ए साइन 2a 2 इंटू पाय बाय 8 म्हणजेच पाय बाय 4 आणि साइन पाय बाय 4 म्हणजेच 45 डिग्री पाय 180 आहे 180 अपॉन 4 45 साइन 45 ची व्हॅल्यू 1 बाय रूट 2 आहे त्याचं स्क्वेअर जर केलं 1 बाय 4 इंटू 1 बाय 2 तर ते 1 बाय 8 येत आहे 1 अपॉन 8 आपल्याकडे ऑप्शन आहे सी तर पुन्हा एकदा बघा प्रॉब्लेम कसं केला ते परत एकदा सांगतो सगळ्यात अगोदर काय केलं
या दोघाला कन्वर्ट केलं, 5 पाय बाय 8ला π-3 π/8 केलं म्हणजे 5 π/8च आहे. 8 π - 3 π. याला π-π/8 केलं, 8 π - π 7 π/8. आता कॉस पाय मायनस थिटा मायनस कॉस थिटा, इथं पण तेच कॉस पाय मायनस थिटा मायनस कॉस थिटा. फक्त रिवाइज करतो. ए प्लस बी ए मायनस बी 1 - cos² π/8. ए प्लस बी ए मायनस बी 1 - cos² 3 π/8. हे sin² π/8 झालं, sin²3 π/8. आता हे साईन आहे, ह्याला काही चेंज करत नाही, पण आता ह्याला कॉसमध्ये कन्वर्ट करायचं या साईनला. तर साईनला कॉस करायचं असेल तर डायरेक्टली π/2 मायनस थिटा करायचं. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असतंय, साईन बदलत नाही. याला कॉस करायचं, इथं साईनला कॉसमध्ये हे sin²π/8 आहे, याला कॉस केलं तर π/2 - 3 π/8. याला सिम्प्लिफाय करा, हे पण π/8च आहे, sin²π/8 cos²π/8. इथं 4 ॲडजस्ट केलं इंटू 4/4. याला 2 sin π/8 इंटू कॉस π/8चं स्क्वेअर केलं. तुम्ही डायरेक्ट याला sin2a म्हणजे sin π/4 पण करू शकता. 1/4 2 sin a cos a sin2a sin2 इंटू π/8 sin π/4 म्हणजेच 1/√2. π/4 म्हणजे 45 डिग्री. 1/√2 स्क्वेअर 1/2 आहे, बाहेर 1/4 आहे, तर त्याचा आन्सर 1/8 येते. तर हे अशा प्रकारचे जे जे लेवलचे क्वेश्चन्स आहेत, तर ते तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही आमचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला लाईक सबस्क्राईब करू शकता. आमच्या व्हॉट्सअप नंबरवर तुमचे काही क्वेरीज असतील तर त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. ऑनलाईन क्लाससाठी तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, जेणेकरून तुम्हाला सोप्या पद्धतीने जेई जर शिकायचं असेल, पर्टिक्युलरली महाराष्ट्रातले जे स्टुडंट आहेत त्यांचा जेईमधला जो टक्का आहे तो वाढवण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. तर त्याचाच एक भाग आहे. थँक्यू.